हॅलो फ्रेंड्स, मी आहे अश्विनी फ्रॉम अश्वी सारीज. आज आपण बघणार आहोत टसर सिल्क. टसर सिल्क हा प्रकार काय आहे, तो कसा बनला जातो, त्याच्यापासून काय बनलं जातं आणि तो कुठं तयार होतो. टसर सिल्क हा एक प्युअर सिल्कचा प्रकार आहे, जो की सिल्कवर्म म्हणजे काय, एक अळी असते. जी अळी जंगलामध्ये झाडांवरती ग्रो करण्यासाठी सोडली जाते. जेव्हा ती मॅच्युअर होती तेव्हा त्याला काढून ते गरम पाण्यामध्ये टाकून त्याच्यापासून जो थ्रेड निघतो तो स्पिन केला जातो. तो स्पिन करून जो धागा तयार होतो तो असतो टसर सिल्क, जो की त्याला एक नॅचरलीच असं एक कोर्स टेक्स्चर असतं आणि शाईन पण असते आणि तो लाईट वेट पण असतो. तर ही बनवण्याची प्रोसिजर थोडी लेंदी असते, कारण ती आळी लहानापासून मोठी होईपर्यंत त्याला ग्रो करायचं, भरपूर खाद्यपदार्थ म्हणजे झाडांवर सोडून त्यांना मोठं होऊ द्यायचं वगैरे, ह्या प्रोसेसला बराच वेळ लागतो. त्याच्यामुळे ते एक्सपेन्सिव्ह पण असतं, त्याच्या मागचे कष्ट पण भरपूर असतात. तर टसर सिल्क ओळखणार कसं आपण, तर टसर सिल्क हे लाईट वेट कोर्स असतो. ते त्याचा धागा जर आपण जाळून बघितला तर त्याच्यामध्ये असं केस जळाल्यासारखा स्मेल येतो आणि त्याची एकदम फाईन अशी राख तयार होते आणि ती उडून पण जाते. पण जर खोटं टसर असेल किंवा प्लास्टिकचा जळाल्यानंतर जसा वास येतो तसं जर प्युअर टसर नसेल तर तसा वास येतो आणि त्याचा एक चिकट असा हे तयार होतो, हार्ड पार्टिकल तयार होतं, त्याची राख तयार होत नाही. तर आज आपण बघणार आहोत प्युअर टसर सिल्क साडी. मी सॅम्पलसाठी 2 साड्या आपल्याला मागवलेल्या आहेत, तर आपण बघून घेऊ की टसर सिल्क कशा दिसतात आणि त्या काय असतात. तर स्टे ट्यून्ड. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता की टसर सिल्क आहे, प्युअर टसर सिल्क आहे. ह्याच्या फॅब्रिकमध्ये थोडासा असं अनइव्हननेस दिसतो, कोर्स टेक्स्चर असतं ह्याचं. थोडंसं सुरुवातीला स्टिफनेस असल्यासारखं वाटतं ह्या साड्यांना, पण जसं जसं ह्या साड्या वापरात येतात तशा अतिशय सॉफ्ट होतात. एकदम लाईट वेट साडी आहे ही. बघू शकता किती सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे ह्या साडीचं. आणि ह्याच्यामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, गोल्डन कलरची बॉर्डर दिलेली आहे आणि मध्ये मध्ये जे तुम्हाला ट्रान्सपरंट पोर्शन दिसतोय तो मस्लिन आहे आणि हा मध्ये जो आहे तो प्युअर टसर आहे. तर मी तुम्हाला अख्खी साडी ओपन करून दाखवते. एकदम सुंदर ब्लू कलरचा शेड आहे आणि त्याचा पदर तुम्हाला दाखवते मी. हा पदर असणार आहे त्याचा आणि ब्लाऊज रनिंगमध्ये जाईल. हा ब्लाऊज असणार आहे, ब्लाऊजला बॉर्डर येईल गोल्डन कलरची. एकदम हलकी फुलकी साडी आहे आणि इतकी गोंडस आहे साडी ही. कलर एकदम फेस्टिव्ह कलर आहे, फ्रेश कलर आहे, अजिबात डल वाटणार नाही आणि साडीला वजन बिलकुल नाही. लाईट वेट साडी आहे, प्युअर सिल्क असून पण. आता आपण ह्याचा सेकंड ऑप्शन बघूया काय आहे. हा आहे सेकंड ऑप्शन, जो शेडेड आहे. इकडे पिंक आहे, इकडे ब्ल्यू कलर आहे आणि गोल्डन कलरची बॉर्डर दिलेली आहे. त्याच्यानंतर ह्याच्यावरती थ्रेड विविंग पण केलेलं आहे ॲडिशनली. सुंदर आहे ना साडी. एकच मिनिट. अतिशय छान कलर आहे साडीचा आणि शेडेड असल्यामुळे ते आणखीनच फुलून दिसती साडी. आणि ही पण एकदम लाईट वेट साडी आहे. ह्याचा ब्लाऊज पण सेम पदराच्या कलरचा ब्लाऊज दिलेला हा ब्लाऊज आहे, बघू शकता. त्याच्यावरती डॉट्सचे लाईन्स आहेत, अशा लायनिंगचं आहे आपण म्हणू शकतो. आणि ही अशी साडी पूर्ण असणार आहे. मी दाखवते तुम्हाला ओपन पूर्ण करून. जवळून बघायची असेल तर बघू शकता. आणि त्याचं एक कोर्स टेक्स्चर दिसतंय का तुम्हाला कॅमेरामध्ये, बघा. एक कोर्स टेक्स्चर असतं याच्यात. एकदम लाईट वेट साडी आहे ही. मैत्रिणींनो, ह्या साड्या थोड्या बनवायला कष्ट असतात आणि सिल्क वर्म त्याला ग्रो करणं, त्या सगळ्या लेंदी प्रोसेसमध्ये ही साडी बनलेली असते. तर आपल्या ह्या साडीची किंमत आहे 7320 रुपीज, 7300 रुपये. टसर सिल्कची सुरुवातच 5500पासून पुढं होते. त्याच्यामध्ये तुमचं फॅब्रिक म्हणजे टसर सिल्कमध्ये पण बरेच प्रकार असतात, पण हा घिचा टसर म्हणून मी तुम्हाला दाखवत आहे आज. घिचा टसरची किंमत, परत अजून देशी टसर वगैरे असे 3-4 प्रकार असतात. तर त्या प्रत्येक प्रकारानुसार त्याची प्राईस, त्याची डिझाईनमध्ये ठरली जातात. तर तुम्हाला ह्या 2 प्युअर सिल्क टसर साड्या कशा वाटल्या ते मला नक्की सांगा
आणि आपल्याला खरेदी करायला आवडतील का हे पण मला कमेंट करून सांगा. थँक्यू. बाय बाय.